नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वेदांत बंडकर खून प्रकरणाला नवे वळण. कुख्यात गुंड ममत्या नदाफ अटकेत. पोलीस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी. वेदांत बंडकर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार निलेश कडते याला प्रोत्साहन देणारा कुख्यात गुंड ममत्या उर्फ मोहम्मद जमाल नदाफ, वय वर्ष 44, राहणार संजय नगर, याच्या एसीपीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. दरम्यान सूत्रधार कडते याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याला पिस्तूल पुरवणारा मलिक शेख याचा कारागृहातून ताबा घेतला जाणार आहे. कडतेसह संदेश कागरे, अतुल वायदंडे यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती, तर अल्पवयीन मुलाची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयित किरण लोखंडे, विशाल चौगुले पसार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सागर चौगुले हा नजरकैदेत आहे. पोलिसांनी सांगितलं की मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून खरात आणि कडते गटात वाद सुरू होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश कडते दबाव आणत होता. 10 जून रोजी रात्री 7ला कडते 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्याच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. खरात याच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडकर जत येथे गेले. कडते विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी कडते समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून कडते यांनी बाळासाहेब बंडकर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडकर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.